सर्व जोडी मैदानामध्ये चौथ्या मानकुली संघाकडून सलम जोडी मैदानामध्ये वैभव माली सिनियर आणि वैभव माली ज्युनियर. सध्या वैभव माली ज्युनियर स्ट्रायकर एंडला तर सिनियर वैभव माली आपण बदलनाश एंडला. ऋतिक मात्रे पहिले षटकांसाठी आलेले आहे. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिझल्ट मध्ये अडवण्याचा प्रयत्न तिथे केला गेलेला आहे. दोन धाव फलंदाज पूर्ण करतायत. बरोबर 5:36 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केला गेलेला आहे. वेळे संदर्भात नक्कीच दोन्ही संघांनी सहकार्य करायचं कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. ऋतिक मात्रे यावेळी मात्र स्विंग अँड मिस. धावसंख्या 2 आपण पाहतोय स्थिर आहे. पहिले षटक मार्गस आहे. ऋतिक मात्रे वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकात बोलतोय तर सामना करेल फलंदाज वैभव माली. इथे मात्र गुडघा वाकून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय झेल बादच्या रूपाने फलंदाज बाद. पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना वैभव माली मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. नवीन फलंदाज ऋतिक माली. इथे फाईन केलेल्या चेंडूला फाईनला लेग रिझल्ट मध्ये खरं तर चेंडू खेळला जातो मात्र चेंडू जातो लॉंग लेग रिझल्ट मध्ये. तो मध्ये एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एकरी धावण्या संघाची धावसंख्या 3. आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपण पाहतोय चौथ्या मानकुली विपक्ष न्यूक्रा पिंपलनेर बी या दोन संघामध्ये. आपण पाहतोय या गौदी क्रिकेट क्लब वेले आयोजित स्वर्गीय मोनिका स्मृती चषक 2023. इथे मात्र पंच केलेल्या चेंडूला पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल डीप पॉइंट रिझल्ट मधून सीमा पार चौकार. संख्या 7 पहिले षटक मार्गस्थ असताना चांगला फटका वैभव मालीच्या बॅट मधून पाहायला मिळाला होता. बॅकफुलला जाऊन चेंडूला खेळलेला इथे मात्र मिसफील्ड पॉइंट रिझल्ट मध्ये आणि चेंडू निघून जातोय बॅकवर्ड पॉइंट डीपला. हा चौकार बॅक टू बॅक दुसरा चौकार वैभव मालीच्या बॅट मधून. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती नंतर 1/11 अशी धावसंख्या आपण पाहतोय. पुन्हा एकदा नेल्सन धावसंख्या पाहायला मिळते. 11 धावा 1 फलंदाज बाद आणि एका षटकाची समाप्ती 1-1-1-1. ही 5व्यांदा घटना आपल्याला पाहायला मिळते.
इथे मात्र ऑन साईडला चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ऋतिक म्हात्रेकडून. क्विक थ्रो आणि फक्त एकच धाव. धावसंख्या सिंगलने वाढते. 12 धावा. 3 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंडला षटक मार्गस्थ नयन पाटील दुसरं षटक हाताळतोय. ऑन साईडला चेंडू टोललेला आहे. या क्षेत्ररक्षक दुरून चेंडूवर येतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि इथे फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 13. एकेरी धावेने या षटकामध्ये धावफलक घालता ठेवलेला आहे चौथ्यावर मानकुळे संघाच्या फलंदाजाने नयन पाटील. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. मात्र चेंडू निघून जाते सीमा पार. षटकार. ऋतिक म्हात्रेचं पाहायला मिळालं होतं. मात्र झेल कॅरी करू शकला नाही. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आणि हाय चेंडू जाईल सीमा पार. आणखी एक षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार ऋतिक माली याच्या बॅटमधून. ठोक डाले. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार पाहायला मिळतात आणि षटकारांनी धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 25 सिल्वर जुबली. क्वार्टर सेंचुरी आपण बघतोय सध्या मानकुळे संघाच्या स्कोर बोर्डवर. इथे मात्र फुलटच चेंडू होता. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. रिव्ह्यू नसणार आहे नक्कीच. आपल्यावर पाहायला मिळतात. मात्र ऋतिक माली यांनी नक्कीच आपलं काम चोखपणे बजावलेलं आहे. कारण आपल्या संघासाठी त्याने 14 धावांचं योगदान दिलेलं आहे 5 चेंडूचा सामना करताना. नवीन फलंदाज मोहित माली ज्यांनी मागील सामन्यात सलग 2 षटकार ठोकले होते आणि ते पुन्हा याही सामन्यामध्ये षटकार ठोकण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. मात्र इथे झेल सोडलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तोपर्यंत 2 धाव फलंदाजांनी पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढून होते ते धाव 27 धावा. 27. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ते 27. 27. 2 बाद 27. चौथारा मानकुळे संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. पहिले षटक ऋतिक म्हात्रेचं राहिलं होतं 11 धावांचं, ज्यामध्ये 1 विकेट त्यांनी प्राप्त केलं होतं. नयन पाटील याने 16 धावा खर्च करून 1 विकेट प्राप्त केलेलं आहे. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. बाद फलंदाज वैभव माली ज्याला 2 धावांचं योगदान देता आलं. तर ऋतिक माली याची चांगली फलंदाजी पाहायला मिळते. 14 धावांचं योगदान देऊन तो पॅव्हलियनमध्ये परतला. वैभव माली अजूनही खेळपट्टीवर आहे. 2 चौकाच्या मदतीने वैयक्तिक 9व्या धावसंग्रह खेळतोय. तर मोहित माली याने नुकतंच दुहेरी धावने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. शेवटचं षटक हर्ष गायकवाड. हर्ष गायकवाड शेवटचं षटक घालण्यासाठी आलेलं आहे पिंपळ बी या संघाकडून. लॉर्ड फुटा चेंडूला टर्न केलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धाव संख्या 28. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. हर्ष गायकवाड शेवटचं षटक हाताळतोय.
इथे मात्र दिशा भरकटले पंच वाईडचा इशारा करतात अव्वंतर वाईडच्या रूपाने सिंगलने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडेल 29 धावा इथे मात्र स्वतःच्या फ्लॉथमध्ये चांगले क्षेत्ररक्षण डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न मात्र निशाणा साधला जात नाही आणि तोपर्यंत एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात धावसंख्या एका धावीने वाढते धावफलकावर 30 धावा तिसऱ्या पंचाची मागणी मैदानी पंचाने केलेली आहे 30 धावा तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण आजच्या दिवसामध्ये शेवटचा सामना पाहतोय न्यू क्लब पिंपळनेर बी विपक्ष चौथाराव मानकुले या दोन संघामध्ये सुरेख चेंडू पूर्णपणे बीट केला होता फलंदाजाला एक धाव फलंदाज लेग बॅच रूपाने पूर्ण करतात अव्वंतर धाव आणि अव्वंतर धावीने संघाची धावसंख्या 1 ने वाढते 31 धावा शेवटचे षटक मार्गस्थ हर्ष गायकवाड शेवटचे षटकात आलतोय फ्लेअर मिस अंधधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे फलंदाज मोहित माली याने केला होता धावसंख्या 31-31 यावेळी मात्र स्वेर चेंडू पंच इशारा करतात की हा चेंडू वाईड आहे अव्वंतर धाव वाढच्या रूपाने 32 धावा हर्ष गायकवाड पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज मोहित माली स्विंग अँड मिस चांगली गोलंदाजी अगदी ऑफस्टम हा चेंडू पुन्हा एकदा हाताळला होता धावसंख्या 32-32 यावेळी स्क्वेअर ऑफ विकेट चेंडूला खेळलेला आहे एक धाव पूर्ण करतात फलंदाज दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज धावचेत तर अशा प्रकारे निर्धारित 3 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या 11च्या सरासरीने 33 आणि 34 धावांचं लक्ष्य न्यू क्लब पिंपळनेर बी संघासमोर तर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि पिंपळनेर बी संघाने सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे
कार्प्याच्या सहारे चेंडू रोलला आहे, थोडंसं मिसफिल पाहायला मिळत आहे शॉर्ट अक्षावर रिझन मध्ये, आणि जिथे एक धाव होती तिथे 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या दुहेरी धावेने अकाउंट ओपन होते फलंदाज ऋतिक म्हात्रे याचं अकाउंट ओपन झालेलं आहे या न्यूक्रॉप पिंपलनेर बी या संघाचं. आव्हान येते 34 धावांचा, 34 लक्षाचा पाठलाग न्यूक्रॉप पिंपलनेर बी संघ करतोय. इथे मात्र इनसाइड आउट क्षेत्ररक्षक दूर आहे. टप्प्यावर चेंडू जोपर्यंत अडवला जातोय ऋतिक माली कडून तोपर्यंत ऋतिक मात्र एक धाव पूर्ण करतोय. सिंगल संघाची धावसंख्या 3. वातावरण आता मात्र धनाजी आपण बघतोय थोडंसं दमट झालेलं आहे आणि मोठे फटके खेळणे तेवढंसं सोपं नसणार आहे. मोठे फटके खेळण्यासाठी टायमिंग आणि ताकद या दोन्ही गोष्टींचा योग्य वापर करावा लागेल. इथे मिस टाइम फटका झेल मात्र कॅरी करू शकला नाही प्रेक्षक, अवघड झेल होता खरं तर, आणि परिणामस्वरूप एक धाव फलंदाज नयन पाटील पूर्ण करतोय. टॉसचा खूप महत्त्वाचा होता आणि टॉस जयेश माली या संघनायकाने जिंकला होता. लगेच त्यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि जयेश माली या संघनायकाचा जो निर्णय होता तो त्याच्या फलंदाजाने सार्थ ठरवला होता. वैभव माली गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र स्विंग अँड मिस सुरेख चेंडू पूर्णपणे बीट चकित केलेला आहे फलंदाजाला. धावसंख्या स्थिर, धाव प्ले करून 4 धावा. आपण सामना पाहतोय चौथ्यावर मानकुली विपक्ष न्यूक्रॉप पिंपलनेर बी या दोन संघामध्ये. देखते आज की शाम किस टीम के रहते नाम. दोन्ही संघाने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आज संपूर्ण दिवसामध्ये केलेला आहे. इथे मात्र फोर्स केलेला आहे, फोर्सिंग स्ट्रोक, सुरेख झेल आणि कॅच नव्हे तर मॅच पकडलेला आहे. इथे मात्र आपण म्हणू शकतोय कारण ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त करताना चौथ्यावर मानकुली संघ. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द इव्हनिंग. द टुर्नामेंट म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ज्याप्रमाणे प्रणय भोईर यांनी हा झेल पकडलाय आणि अखेर ऋतिक म्हात्रे याच्या चेंडूला बाहेर भोईरने जाऊ दिलेलं नाही. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द इव्हनिंग आणि कॅच ऑफ द टुर्नामेंट. बिग ब्लो, मोठा हादरा बसलेला न्यूक्रॉप पिंपलनेर बी या संघाला. धावसंख्या स्थिर, धाव प्लेकर 4 धाव. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलेला आहे शेवेश गायकवाड. इथे मात्र चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न, ऋतिक माली चेंडू खाली, सेफ हँड, आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय या पिंपलनेर बी या संघाचा. इथे इनसाइड खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज बाद. 3 झेल तिथे पकडल्या गेलेल्या आहेत.
इथे मात्र हजेरी लावण्याचं काम फलंदाजाकडून केलं जात आहे. आमचे डीजे ऑपरेटर हार्ड आहेत पियुष पाटील. माटामाटाची नक्कीच मागणी केली जाते. फरमाईश आहे. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथे मात्र आपण पाहतोय या मोहित याला झेल पकडता आलेला नाही. मात्र चांगला प्रयत्न तिथे केला गेला होता. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 5 धावा. 29 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. फ्लेअर मिस सुरेख चेंडू निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर धावफलकावर 5 धावा. पूर्णपणे पाडत जड चौथ्यावर मानकुली संघाचा आपल्याला पाहायला मिळतंय. जयेश माली याने लागोपाठच्या 2 सामन्यांमध्ये टॉस जिंकलेला आणि जयेश माली करंदरने टॉस जिंकल्यानंतर मानकुली संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. इथे मात्र टायमिंग साताळले नाही. मानवरहित क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय. 5 क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावले होते. मात्र तोपर्यंत फलंदाज 2 धावा इथे पूर्ण करतायत. मजबूत स्थितीमध्ये मानकुली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 7. वातावरण पूर्णपणे नक्कीच चेंज झालेलं आहे आणि दमट वातावरणामध्ये नक्कीच मोठे फटके खेळणे अवघड जात आहे. इथे मात्र दिशा भरकटलेली आहे. पंचांचा इशारा वाईट येतोय. आव्हान देता वाईटच्या रूपाने धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या एका धावेने वाढते. धावफलकावर 8 धावा. दुसरं षटक ऋषी भोईर हाताळतोय चौथ्यावर मानकुली या संघाकडून. इथे मात्र स्वतःच्या फॉलतूरमध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. तर षटकाची समाप्ती 2 षटकांची समाप्ती 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या न्यूक्लियर पिंपलेर बी संघाची 34 लक्षाचा पाठला करताना 8. आता मात्र 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये इथून तब्बल 26 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. शव्वेश गायकवाड साठी नक्कीच गण्याबाई यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. आपण जर षटकांची हॅट्रिक पूर्ण करता तर तब्बल आता पारितोषिक वाढलेलं आहे. 3,333 रुपयाचं पारितोषिक आपल्याला दिले जाईल. नक्कीच आपण पाहतोय जयेश माली जो संघ नाही काय चौथ्यावर मानकुली संघाचा खूप लकी आहे. नशीब घेऊनच तो नक्कीच मैदानामध्ये उतरला होता. लागोपाठच्या 2 सामन्यामध्ये त्याने टॉस जिंकले होते आणि नक्कीच मजबूत स्थितीमध्ये यावेळी आपण सध्या मानकुली संघाला पाहतोय. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र फुलटा चेंडू फुलटावर मोठा फरका केल्याचा प्रयत्न मोहित माली चेंडू खाली आणि यावेळी मात्र परतावं लागेल फलंदाजाला डगॉटच्या आश्रयाला. धावांची आवश्यकता. चौथ्यावर मानकुली संघ ज्यावेळी फलंदाजीला उतरला होता तेव्हा नक्कीच दिग्गज फलंदाज होते वैभव माली. आणखीन एक वैभव माली मोहित माली ही नक्कीच आपल्याला मागील सामन्यामध्ये 2 षटकार पाहायला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. मात्र इथे ऋतिक माली यांनी जे 2 षटकार ठोकले होते ते नक्कीच निर्णायक ठरलेले आहेत. तिथून आत्मविश्वास मानकुली संघाचा वाढलेला आहे आणि कदाचित हा सामना संपल्यानंतर सामना जिंकल्यानंतर ऋतिक माली हा चेंडू कदाचित घरी नेतील. एक आठवण म्हणून, कारण त्याचे 2 षटकार या सामन्यामध्ये निर्णायक आपल्याला पाहायला मिळाले. एकमेव फलंदाज आपण बघतोय चौथ्यावर मानकुली संघाकडून ऋतिक माली ज्याचे 2 षटकार पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाले होते आणि हा सामना जिंकल्यानंतर कदाचित हा चेंडू नक्कीच ते घरी नेतील.
इथे मात्र एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फेकून दिलेलं आहे, सीमा पार षटकार. उद्या मित्रांनो या स्पर्धेचा तिसरा दिवस. उद्या पहिला सामना श्री गणेश भरोडे विपक्ष जयनमान सारंगाव, दुसरा सामना अर्णव खारबाव विपक्ष दत्तगृह पिंपलास, त्यानंतर सुमित कुमार गुंदवली विपक्ष ऐवजश्री निंबवली, त्यानंतरचा सामना ब्राह्मदेव भाटाल विपक्ष गावदेव वडगर. उद्या श्री गणेश भरोडे आणि जयनमान सारंगाव या सामन्याने उद्याच्या शेड्यूलला सुरुवात होईल. दोन्ही संघाने बरोबर 9:15 वाजता रिपोर्ट करायचा आणि बरोबर 9 वाजता उद्या पहिला सामना सुरू होईल. पहिला सामना श्री गणेश भरोडे विरुद्ध जयनमान सारंगाव या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. दोन चेंडू आणि दोन चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. विजयाच्या उंबाट्यावर आपण पाहतो या चौथ्या मानकुली संघाला, आणि इथे मात्र विजय निश्चित झालेला आहे. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कारण केवळ औपचारिकता शेष राहिले आहे. शेवटचा एक चेंडू आणि एका चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. शेवटचा एक चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. तर अशा प्रकारे हा सामना तर नाही जिंकला अजून, कारण प्रतीक्षा करावी लागेल. कारण अजून प्रतीक्षा करावी लागेल एका चेंडूची मानकुली संघाला. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळते इनफिल्डच्या वरून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात नाही, मात्र स्पर्धेच्या बाहेर जातोय. पिंपलने